नाशिक काय फिरते विदर्भ दौरा कर म्हणून एम्सवाल्यांनी भलं मोठं नाशिक सोडून अमरावती सेंटर मला दिलं. दावणगिरीपासून बँगलोरला जायला कालच दादाने माझे वंदे भारतचे तिकीट केले म्हणून फटाफट आवरून मी रेल्वे स्टेशनला पोहोचली. 6 महिन्यांपासून कन्नडा पाट्या बघून वैतागलेली मी अखेर देवनागरी लिपीतल्या पाट्या बघून खुश झाली. माझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीला ॲक्सेलरेटर फोबिया हे ऐकून मला हसायलाच आलं. त्या चालल्या होत्या गुवाहाटीला. व्हाईट ड्रेस घातलेली हीच ती. रविवारचा पेपर कसा असेल याच्या वायफळ गप्पांनंतर आम्ही मात्र आमची ट्रेन आली आणि आम्ही चढलो. C1 पासून C7 पर्यंत 33 नंबरची सीट शोधत मी निघाली. माझी सीट मला लवकर भेटली म्हणून मी वेगळीच खुश होती. तितक्यात TC काकांनी सर्वांचे तिकीट चेक केले आणि आमच्यासारख्या खादाड लोकांसाठी दादा सगळं खायला घेऊन आले. पण हे सर्व मला नको होतं म्हणून मी माझ्या आवडतीचा डाळ वडा मात्र एन्जॉय केला. एवढं खाऊ नये समोरचे काका तोंड करून का उभे आहेत म्हणून मी बँगलोर. तिथे मात्र मेट्रो स्टेशन कुठे म्हणून समोरच्या पोलीस काकांना विचारलं आणि मेट्रो स्टेशनची पार्टी बघून खुश झाली. आज मात्र घरी गेल्यानंतर नॉनव्हेज खायला भेटणार या वेगळ्याच खुशीत मी होती. पटापट घरी जायच्या आधी बॅग चेक केल्या आणि बायपनाहल्लीचं तिकीट काढायला गेली. बायपनाहल्ली पर्पल लाईनवर येतं हे आजच मला नव्याने कळलेलं. कशीबशी गर्दीत ट्रेनमध्ये मेट्रोत बसली आणि तितक्यात तिथे दादा घ्यायला मला आलेला होता. घरी मस्त वहिनींनी नॉनव्हेजचा बेत केलेला होता. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.